हॅलो एव्हरीवन. या शेवटच्या पोजसाठी आपण याच्यावर एक घागरा ड्रॉ करणार आहोत. ओके, सो सगळ्यात अशी जसं आपण पहिली स्टेप करतो प्रत्येक स्केचच्या आधी, दॅट इज ऑब्झर्विंग, ते आपण आधी सगळ्यात आधी करणार आहोत. ओके, सो लेट्स स्टार्ट विथ द स्कर्ट. ओके, स्कर्ट आपल्याला कसा दिसतो, नॅचरल वेस्टलाईनवरती आहे आणि तो फुल लेंथ आहे, एवढा की तिचे पायसुद्धा झाकले जातात. ओके, एकदम उंच आहे. स्कर्टचा घेर कसा आहे, सर्क्युलर आहे, पण तो फक्त खालीच आहे का, नाही, ते असं दिसतं की ती डान्स करते आणि ट्वर्ल होताना तिचा घागरा थोडा फुलला आहे. ओके, सो त्या याच्यात आपल्याला ते ड्रॉ करायचं आहे. ओके, सो इथे हे फोल्ड्स ड्रॉ करण्यासाठी आपल्याला कशी कर्व लाईन ड्रॉ करावी लागेल, अशी यू शेपसारखी. ओके, देन वरती काय दिसतं आपल्याला, टॉर्सोजवळ तिचा ब्लाऊज आहे, कोटी ब्लाऊज, आणि तिची जी ओढणी आहे ती ड्रेप केलेली आहे, त्याला काही फोल्ड्स पडतात. हे ड्रेप कसं दिसतं, डायगोनली दिसतं, राईट टू लेफ्ट, डायगोनली, राईट. सो ही एक गाईडलाईन आपल्याला मार्क करावी लागणार आहे. त्याच्यानंतर तिचा नेक जो आहे तो लीफ शेपचा आहे, कोटी ब्लाऊजचा लाईन आहे, इकडे योक आहे. ओके, आणि आपल्याला दाखवायचं की ओढणी जी आहे ती थोडीशी ट्रान्सलुसिव्ह आहे, त्याच्यामुळे त्याच्या मागून त्याचा नेक वगैरे दिसतो, तशा लाईन्स आपण ड्रॉ करणार आहे. आणि तिची जी ओढणी आहे ती मागे ओपन आहे, सो ती मागे पण एक्स्ट्रा दिसते, ते पण आपण ड्रॉ करतो. ओके, सो आपण कुठल्या कुठल्या लाईन्स ऑब्झर्व केल्यात फोल्ड्ससाठी, प्लेअरसाठी. इथे ओढणीची जी आहे, जी हाताजवळ आहे, डायगोनली राईट टू लेफ्ट, आणि घेराची जी आहे ती अशी पूर्ण फुलर मोठा वरती जाणारा कर्व शेप आहे. ओके, सो या लाईन्स आपण सगळ्यात आधी मार्क करून घ्यायच्यात आपल्या स्केचवरती. ओके, त्याच्यानंतर तो स्टार्ट कुठे होतो आहे, वेस्ट लाईनवरती. सो वेस्ट लाईन तुम्ही मार्क केली की तो कुठे हवा आहे. त्याच्यानंतर तिच्या हाताजवळ ही डायगोनल लाईन जाणार आहे फोल्ड्सची. ओके, ती एक आपण मार्क केली, आणि ओढणी तिची त्या लेफ्ट शोल्डरवरून जाऊन मागे येणार आहे. ओके, सो जे काही मोठे मोठे शेप्स दिसतात ते आधी आपण मार्क करून घेणार आहोत. ओके, ओढणीचा हे झाला. त्याच्यानंतर घागरा आपला इथून हिप जवळून असा पूर्ण खाली येतो, राईट. सो तो आपण मार्क करून घेणार आहोत. ओके, आता ज्या आपण कर्व लाईन्स ड्रॉ करून घेतल्या होत्या फोल्ड्ससाठीच्या, त्याच्यावरती आपण फोल्ड्स जे आहेत ते ड्रॉ करून घ्यायचे. ओके, आता इथे आपण काय दाखवलं आहे की 3च फोल्ड्स पडल्यात मोठे मोठे, सो आपण फक्त तेवढेच मार्क करणार आहोत. ओके, त्याच्यानंतर इथे जे फोल्ड्स आहेत ते कसे जातात, ती लाईन एकदा फॉलो करून बघायची, कसे जातात. ओके, थोडेसे एस शेपमध्ये खाली खाली, सो तसाच शेप आपण कंटिन्यू करणार आहे. जी काही कर्व लाईन तुम्ही मार्क केली असेल त्याच्यावरती हे ड्रॉ करायचं आहे. त्याच्यानंतर आपल्या ओढणीचे जे काही फोल्ड्स आहेत ते ड्रॉ करूयात.
असं मार्क करून घ्यायचं. त्याच्यानंतर आपण ब्लाऊज ड्रॉ करून घेणार आहे. आर्महोलची लाईन आहे आपल्याकडे, त्याच्यावरती आर्महोल येईल. ओढणी ट्रान्सपरंट असणार आहे, त्याच्यामुळे आतले डिटेल्स दिसतात. सो ह्या लाईन्स आपण थोड्या हलक्या हाताने, कमी प्रेशरने ड्रॉ करून घेणार आहोत. स्लीव्स ड्रॉ करून घ्यायच्यात. ओके, ओके. आता बेसिक शेप्स आपले ड्रॉ करून झाले की आपण लाईन्स थोड्या छान हलक्या इरेज करून घेणार आहोत. ज्या लाईन्स लागणार नाही आहेत, दिसणार नाही आहेत आपल्या गार्मेंटच्या आतून, त्या इरेज करून टाकायच्या. आणि मग पुन्हा ज्या इम्पॉर्टंट लाईन्स आहेत त्या आपण पुन्हा एकदा ड्रॉ करून घेणार आहोत. जे काही फोल्ड्स असतील ते पुन्हा एकदा दाखवायचं. ओके, ओढणीच्या मागच्या लाईन्स आपण तशाच ठेवणार आहोत, त्याला काही आणखी डार्क वगैरे नाही करत आहे आपण. पण ज्या पुढच्या आहेत त्याला आपण पुन्हा एकदा थोडंसं डार्क करून घेणार आहोत.
बॉर्डर असणार आहे ह्याच्यावरती. आता आपल्या घागऱ्यावर काहीच डिझाईन नाही आहे, सो आपण इथे खाली काहीच बॉर्डर ड्रॉ नाही करणार आहे. याच अजून की तुम्ही गजरा घातला आहे, सो आपण गजरा मागे दाखवणार आहे तिचा. ओके, असं तुमचा स्केच रेडी होईल. आता पूर्ण स्केच कंप्लीट झाल्यावर इथे एक मिसिंग वाटतं आहे, राईट? इकडे बॅलन्स नाही होता, सो आपण एक फोल्ड आणखी इथे काढणार आहोत.